पण माझ्या अंगावरचा कोट घालून म्हणतील महाराजांनी काय स्टाईलमध्ये कोट घातला की काय, हे नाही. ही मला फौजीची जास्त जरा आवड आहे, नाही का, जरा जास्तच आवड आहे ठराविक युवकापेक्षा. का, मला देशाचा स्वाभिमान आहे बघा. आणि हे का फौजीनं दिलेला कोट आहे. म्हणून मी याच्याकरता सांगतो, आपल्या देशभक्तांची आपण किंमत करा. कारण की आत्ता घटना आता आपण बघितली बघा, नाही का, ते आता पहलगाम तो हल्ला झाला, आपल्या भारतात ते कितीतरी लोक मेले, पाकिस्ताननं मारले बघा. आणि ते पाकिस्तानी लोक आपले मारल्याच्या नंतर काश्मीरला इकडे आपल्या लोकांची गर्दी चालू झाली, व्हिडिओ काढणाऱ्याची, रील्स काढणाऱ्याची. पाकिस्तानचा बदला घ्या, कूलरच्या हवेखाली, कूलरच्या हवेखाली पाकिस्तानचा बदला घ्या. अरे पाकिस्तानचा बदला कोण घेणार? नेता या अभिनेता घेणार नाही, त्या शेतकऱ्याचे लेकरं घेणार, देशाचे जवान घेणार, ज्यांना आपण सुट्टीवर आल्याला आपण त्याला इज्जत सुद्धा देत नाही, ते जवान बदला घेणार पाकिस्तानचे. आपण नसते व्हिडिओ काढणार. तर तुमचा नांदगाव तालुका आहे ना, तुमच्या नांदगाव तालुक्यात तिकडे बोलठाण गाव आहे बघा, तिथला एक जवान शहीद झाला होता, अमोल पाटील, बरोबर आहे का? SSB मध्ये त्याला 2-3 वर्ष होऊन गेले बघा. 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी शहीद झाला होता. मी तिथेही भेट द्यायला गेलो होतो. देशभक्तांचा मला स्वाभिमान आहे. आज कुण्यात तरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे, म्हणून आज आपल्या इथे कथा कीर्तन चालू आहेत. आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, पण तुमचं माझं कपाळावरचं चंदने सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या, आपलं चंदन मिटलत म्हणून समजा, पण जवानाची किंमत करत जा. पण माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाहीत, त्याला जिवंत असताना रेल्वे जागा देत नाहीत, आणि गेल्यावर व्हॉट्सअपला स्टेटस पडतात, मिस यू भावा आणि शहीद भावा. हे आपलं बघा, विचार करा. अरे असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. आपल्या गावात कोणी एक नाही फौजमध्ये? कीर्तनात आहेत का कोणी आपल्या फौजी? असतील तर त्यांना बोलवा बघा. मी प्रत्येक कीर्तनात मी फौजींचा सत्कार करतो. तुमच्या परिसरातले पण हिसवळ गाव आहे का कुठं? तिथले पण आता मला 10 कीर्तनाच्या अगोदर 10 मिनिटं अगोदर एका फौजीचा फोन आलता. माझे मित्र आहेत गणेश देशमुख, आहेत ना गावात, त्या गावात भरपूर फौजी आहेत बघा. त्यांचा मला फोन आलता, महाराज आमच्या गावाच्या अगदी 4 किलोमीटर अंतरावर तुमचं कीर्तने, आम्ही आलो असतो, पण आम्ही देशाची ड्युटी बजावत आहे. बघा काय स्वाभिमान म्हणावं बघा. नाहीतर विचार करा, आज देशभक्ताचं फार मोठं कार्य, त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. नाहीतर एक घडलेली घटना सांगतो बघा. एक 27 वर्षाचा जवान 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, गावाकडे परतला. आई म्हणते, राजा 2 महिन्याच्या सुट्ट्या उरकल्या, राजा लग्न उरकून घे. तातडीनं जवळचीच नातलगातली मुलगी बघून लग्नाचा कार्यक्रम आटोपला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा चालू आहे. केशवाय नमा, माधवाय नमा. चालू पूजेत पोस्टमेन दारात आला. पोस्टमेनने दार ठोठावलं. आता तो नवरदेव मुलाचा लाल पटक्यावाला बापही अशिक्षित, ती हिरव्या लुगड्यावाली मोठ्या कुंकवाली आई अशिक्षित. त्या नवरदेव मुलाच्या बापानं ते पोस्ट पाकिट घेतलं, काहीच कळत नाही, नवरदेव मुलाच्या मांडीवर टेकवलं. त्यानं त्यावरल्या फक्त 2 ओळी वाचल्या. सीमेवर वैरी आलेला आहे आणि त्याचा नायनाट करण्याकरिता मायभूमीवर तातडीनं बोलवलंय. ताडकन उठला, उपरनं बायकोच्या अंगावर फेकलं, नवरदेवाचा पोशाख उतरवला, मिलिटरीचा ड्रेस परिधान केला, लोखंडी पेटी दारात टेकवली. आई म्हणते, राजा अरे नुकतं तुझं लग्न उरकलं, सत्यनारायणाची पूजा अर्धावट सोडून कुठं चालला? आई आज माझ्या देशावर संकट आला, आई मला गेलंच पाहिजे. आईचं दर्शन घेतो आणि आपल्या डोळ्याच्या असून आईच्या पायाचा अभिषेक केला. आईला म्हटलं, आई हे शेवटचं दर्शन समजाता. आई जगदंबेच्या कृपेने परत आलो तर राहिलेला सत्यनारायण परत उरकेल, पण आज माझ्या मायभूमीवर आई मला गेलंच पाहिजेत. तो देशाच्या जवान मायभूमीवर लढायला गेला, पण माय बापू हो, त्याच्या दुर्दैवानं दुपारा 2 वाजता वैऱ्याने घाला घातला, त्याच्या छातीत गोळी लागली. लाल मातीमध्ये गडबडा लोळू लागला. त्याने सहकारी मित्राला बोलवलं, इकडे माझ्या मित्रा, अरे मला देशाकरता फार काही करायचं होतं, पण या समोरच्या वैऱ्यांनी घाला घातला, माझ्या छातीत गोळी लागली.
आता मी मरतो, पण हा माझा मरणाचा संदेश माझा सहकारी मित्र या नात्यानं तुला गावाकडे न्यावा लागल. अरे नुकतंच माझं लग्न झालं होतं, सत्यनारायणाची पूजा मी अर्धावळ सोडून आलो. राजा, अरे मी गेल्याच्या नंतर माझी पत्नी थाड थाड कपाळ बळवल. तिला सांग, वहिनी तुझं कुंकू पुसून टाक म्हणावं, हातात तलवार घेऊन झाशीची राणी येऊ म्हणावं. पुढचं एक महत्वाचं ऐक, माझे वडील हे हळव्या स्वभावाचे आहेत, त्यांना नाही दुःख सहन होईल. आत्ताच त्यांना अटॅक येऊन गेला. त्यांना सांग, माझा बाबा तुमचा मुलगा अजून युद्धभूमीवर लढत आहे म्हणावं. पण ही गोष्ट माझ्या बहीण म्हणल, दादा अरे माझा भैया कुठे गेला? तिला सांग, ताई अगं तुझ्या जीवनातले 2 सण आज कायम ते संपले म्हणावं. तुझी भाऊबीज विसरून जा, अगं तुझ्या रक्षाबंधनाचा सण आज कायमचा संपला म्हणावं. पण राजा, ही गोष्ट ऐकून माझा गोरगरिबीचा इज्जतदार मामा आला असल तर त्याला आवर्जून भेट. कारण की माझ्या मामाच्या घरी मी दिवाळीला गेलो होतो, त्यानं त्याच्या ऐपतीप्रमाणे 1000 रुपयाचा ड्रेस आणला, पण तो ड्रेस मी घातला नाही. माझ्या मामाला म्हटलं, मामा मला इंडियन आर्मी व्हायचंय मामा, मला मिलिटरीचा ड्रेस आणा. माझ्या मामानं उसने पासने व्याजानं पैसे घेऊन पुण्याहून माझ्या कलता मिलिटरीचा ड्रेस आणला आणि माझ्या अंगावर टाकला. घाल कपडे. कपडे घातल्याने कोणी इंडियन आर्मी होत नाही बाबा. गरीब मामाची फजिती करतो का रे? पण एक लक्षात ठेव, या ड्रेसचं जीवनात एकदा तरी सार्थक कर, मग तुझा मामा तुला शलूक ठोकल. त्याच दिवशी माझा स्वाभिमान जागा झाला, अंगात रक्त सळसळ केलं आणि मामाच्या हातामध्ये हात दिला. म्हणलो, मामा आज मी माझ्या भारत मातेची शपथ घेतो, एक दिवस तरी तुमचा भाचा इंडियन आर्मी होऊन दाखवल आणि तुमच्यासारख्या गरीब मामाला एक दिवस तरी शलूक ठोकायला लावल. त्या मामाच्या डोळ्याला धारा लागल्या असतील, एखाद्या मंदिराचा खांब कवटाळून तो ओढत असल, त्याच्या हातात हा तिरंगा दे आणि माझा मिलिटरीचा ड्रेस बनाव. मामा बघा तुमच्या भाषानं काय कर्तबगिरी केली म्हणावं. अख्ख्या भारतातली माणसं तुम्हाला तुमच्या भाषाला शिरूट मारत आहेत म्हणावं. आणि एक तुला एक महत्त्वाचं सांगतो, माझी आई हे माझं घरातलं स्वाभिमानाचं पात्र आहे. तिने दुसऱ्याचे धुणे भांडे केले, दुसऱ्याचे कामं केले, सेन काढलं, पण मला मिलिटरीत मला भरतीला पैसा माझ्या आईनं पुरवला. तिनं तळ हाताच्या फोडासारखं मला सांभाळलं. त्या माझ्या आईला मात्र खरं सांग, तिला सांग, अगं आई तुझा हिरा आज देशाच्या कामी आला म्हणावं. आणि तो लाल मातीमध्ये गडबडा गडबडा तो जवान रडत गडबडात लोळत होता आणि त्यानं रक्तानं भिजलेली लाल माती घेतली आणि सहकारी मित्राच्या कपाळाला लावली. मायभूमीची शपथ आहे तुला, एका बैमानाचा फडशा पडल्याशिवाय माघारी फिरू नको राजा. आता मी मरतो, पण मरताना तुला सांगतो, हा माझा देश मी तुझ्या ताब्यात देत. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. दिल दिया ये जान भी देंगे, ए वतन तेरे. दिल दिया ये जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. हो तू मेरा अभिमान है, हे वतन महबूब मेरी, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन हो
कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। हर चीज अपने अश्कों से लिखा है तुम्हारा नाम, ये रास्ते घर गलियां तुम्हें कर ना सके सलाम। है दिल में रह गई बात, जल्दी से छुड़ा कर हाथ, कहा तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ चले गए, जहाँ तुम चले गए। मेरी जान जाए वतन के लिए, ये मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए ये वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। कारण की एक लक्षात ठेवा बघा, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारी बहती हुई अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। म्हणून दादा हो, म्हणावं लागलं बघा लता दीदीला, ये मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ए मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ओ कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान, करो कुर्बान। भारत माता
की